सध्या खुपटा गावात आलेले आहेत आणि चौरा चालू आहे या ठिकाणी. तुमच्या गावातल्या अडचणी काय आहेत आणि दीदींचं काम तुम्हाला कसं वाटतं ताईंचं? आम्हाला दीदींचं काम छान वाटतंय. आतापर्यंत पण आम्ही त्याला मतदान केलं, आम्हाला त्याने सहकार्य केलं, पण आता इथून पुढे आम्हाला सहकार्य करा म्हणून आमची अपेक्षा आहे. अच्छा, दीदी बेंगाल मंत्री मोदी आहेत, त्यांचं काम तुम्हाला चांगलं वाटतं? हो, चांगलं वाटतंय आम्हाला. कशामुळे चांगलं वाटतं? म्हणजे आम्हाला चांगलं वाटतंय, आम्हाला गावात सगळी सुविधा दिली, फक्त फाट्यावरच नाही तर आम्हाला वाटतंय आम्हाला रोड करून द्यावा. आम्ही एकच पाणी पितो, आम्हाला वर्षाला 3000 रुपये भरावे लागते, तर आम्हाला वाटतंय की दीदीने आम्हाला पाणी द्यावा, रोड द्यावा. आम्हाला चला येत नाही तिकडं, असं पाठीमागे जर आम्ही गेलो तर आम्हाला दिसतं डोबाड साचलेलं आहे. दीदीनं आतापर्यंत काय काम केलेत? दीदीनं आम्हाला काम काय आता हे फाट्यावर, आता दीदीनं आम्हाला वाटतंय की असं काहीच लेक नाही. लाडके पैसे भेटले तुम्हाला? हो, भेटते दीदीमुळे भेटले? हो, दीदीमुळे. लेक लाडके पैसे भेटले? हो. बरोबर. आता ते उद्या मतदान आहे, तुम्हाला तिथे कोणाचं वातावरण चांगलं आहे? तुम्ही दीदीचं. दीदीचं? हो, दीदी निवडून, दीदीचे माणसं निवडून येतील का? हो, 100%? 100%. अच्छा. 100% माणसं दीदीला आम्ही निवडून देऊ. आम्हाला वाल कंपाऊंड द्यावा आणि बोध यार द्यावा दीदीला. अच्छा, हा, वाल कंपनी. हो, सुविधा करून दिली. आम्ही वंदना घेतो तर उघड्यावर वंदना घेतो, तर आम्हाला आता सध्याला आम्हाला उघडे म्हणून काय वाटत नाही, पण पाण्या पावसात आम्ही कुठं बसायचं वंदनाला? तर आम्हाला वाटतंय की समाज मंदिर करून द्यावा आणि वाल कंपाऊंड करून द्यावा दीदीनं आम्हाला, एवढीच आमची अपेक्षा. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही दीदीला मतदान करा म्हणून आमची पूर्ण विचारानं आम्ही मतदान द्यावा आणि आम्ही देणारच आहे. आणि आम्ही देणारच आहे, एवढी आमची अपेक्षा. इथं उमेदवार कोण आहे जिल्हा परिषदचे, काय माहिती तुम्हाला? जिल्हा परिषद उमेदवार आता मला वाटतं माहिती पण एवढं. निशाणी माहिती आहे का? कमळाची. त्यामुळे निवडून येतील का? हा, मग आम्ही देऊत ना निवडून, मग आम्ही एवढे आम्ही देऊत ना, आमच्या गावातून आम्ही देऊ निवडून. आम्ही दुसऱ्या गावची काय जिम्मेदारी घ्यावा? बरोबर. हा, मग आणि रोड सगळं आमचं जरा हे करावं. आम्हाला चालता येत नाही, लक्ष देता येत नाही. हा, फाट्यावर कोणीच लक्ष देत नाही आमच्याकडे. आम्हाला चालण्याला त्रास होतो, पावसाळ्यात खूप चिखल होतो. इथल्या महिलांचा पाठिंबा आहे का तिथला? हो, आहे ना, हा. आहे, 100% आहे. नक्कीच येतील त्या. आमचे काम झाले तर एकदम दीदीचे उमेदवार निवडून येतील का? हो, येतील ना, अच्छा 100% येतील. अच्छा. दीदीनं काय काम केलं तुमच्यासाठी? आमच्यासाठी हेच आता हे जे केलं त्याला आतापर्यंत फाट्यावर आमच्या इकडे आता सध्या काहीच नाही बघा, तुम्हाला सांगते. पण जे आहे ते आहे. आता आतून पुढे त्यांनी सगळं सहकार्य केलं, आम्ही सगळं त्यांना तर मत आहेच बघ, पण त्यांनी काम आमचे बी करावं. तुमचे काय काय काम करायचे? आमचे हेच आता रोड, पाणी, विहार, बाहेर बसतात आमचे. जयंतीच्या टायमाला लोक बाहेर बसतात, धुळीत बसतात लोक, गाड्या येतात जातात. कसं आम्ही हे करायचं, कसं वंदना घ्यायची, तेच आमची मागणी आहे दीदीकडं. बस. तुमच्या इथे कोणत्या पक्षाचं वातावरण चांगलं आहे? कमळच चांगलं आहे. कमळ चांगलं. दुसरा कोणता पक्ष नाही, दुसऱ्या कोणत्याची काय आपल्याला काही हे नाही, आले बी नाही, दुसरं कोणी आलंच नाही. आणि त्यांचं कसं काय सांगावं आम्ही आमचं निवडून घेत येतील. गावातले आजोबा आपल्या सोबत आहेत. आजोबा, काय वातावरण तुमच्या गावामध्ये सध्या? कोणाचं वातावरण? पाणी नाही, रोड नाहीत बरोबर, रस्ते आम्हाला काय पाहिजे? पाणी, रस्ता. आता तुमच्या इथं कोणत्या पक्षाचं वातावरण आहे? वातावरण कमळाचं चाललंय. कमळ निवडून येईल. कमळ कशामुळे येतील? दीदींचे काम कसे वाटतं तुम्हाला? आता ते काय आम्हाला काही कळत नाही, लिहिणं नाही, फेणं नाही, आम्हाला काय समजत नाही. म्हणते तर लोक काय सांगतात, कमळ येईल म्हणतात. म्हणते काय आपल्याला काही ते सापडेल ते कळत बी नाही, आपण हे बी नाही. दीदींचं काम आवडतं का तुम्हाला? आम्ही मंदिराचं करतो, मंदिरालाच हे करतो. दीदींचं काम आवडतं का तुम्हाला? मेहनतीचं काम आवडतं का? त्याने तर आम्हाला काहीच केलं नाही. हो, करतो म्हणलं तर केलंच नाही. हो, कुठं काय केलं ते तर म्हणलं केलंच नाही. काय द्यायचं तुम्हाला? मंदिर म्हणलं होतं सलग दिलंच नाही. काय पाहिजे आम्हाला? रोडचं नाही, काहीच नाही. काय करावं? काम चांगलं का त्यांचं? एक नंबर आहे. निवडून येतील का त्या? निवडून येतील. काम नाही आता हे भाजपच येते. चांगलं काम केलं, चांगलंच निवडून येते माणूस. बरोबर आहे. मात्र काय चांगलं काम करलं आणि ज्याचे मरण जे ठाई तो चालून जाई आपल्या पाहिजे. दुःख झालं जर तसं मरण नाही आला पाहिजे. मरण असं सोरी सूत्र जाग्यावर बिमारी नाही आला पाहिजे. बरोबर. ते अधोगती मरण नाही यायला पाहिजे. बरोबर. हे मला दुःख आहे, कोणी असो काय. आणि राजकारण कसं आहे,
आता तुम्हाला लय शास्त्र सांगते राजकारण गजकारण असते काही पुण्य काही पाप आता ताईचं काम चांगलं आहे इकडे चांगलं मस्त त्यांचे माणसं येतात का नाही इकडे हो मस्त आहे त्या खासदार येतात का नाही तुमच्या इकडे हा? खासदार खासदार कधी येते नाही त्याची कंपनी नसते पण ही आता दुसरी काही येतात तिकडे बोडीकर साहेब येते आंबेडकर साहेब एकदा म्हणले 3दा आम्ही आणलो साहेबाला निवडून कोणला की बोडीकर साहेबाला आणि भांबळे साहेब म्हणले मी आता राजकारण सोडून देणार आहे मला या बारीस निवडून द्या ते मग आम्ही विचार केला एकदा देऊ गेलो होतो भांबळे साहेब काय आणि रामप्रसाद साहेब काय मग त्या टायमाला त्याने चांगलं काम केलं कामं चांगली करायची माणसाच्या मागं पुण्य असली ना ईश्वर उभा राहतो ही शास्त्राचा नियम आहे तेव्हा ते मरण कसं झालं पहा असे पुन्हा इंदिरा गांधी आता बंडू जाधव येत नाही इकडे खासदार येत नाही तुमच्याकडे नाही सध्या नाही त्याच्या मागं काम असतात आणि काकच येऊन आता काम व्हाले सगळे काम झालेले जाऊन पहा आमचे तांदूळ ताई येतं का तुमचे ताई येतात हो जाऊन पहा कशी आमची तांदूळवाडी यातच कशाला इथं पायाला असा मळ लागत नाही तांदूळवाडी मध्ये बेगर त्यांनी काम केले सगळे काम त्याचीच असते बेगर त्याचे हा फोनवर काम असते बोलकर साहेबांना मंदिराचं सभा मंडप बांधून द्याला उजूक काय पाहिजे फोनवर काम चालते जेव्हा म्हणून काय मान असतो तांदळवाडी तसा कुठं चिखल लागत नाही पायाला बुधवारावर उभयाचा नाही आणि आमच्या इथे सगळे सारखे आलं लक्षात धनगर पाटील माळी पाटील मराठी पाटील सगळे पाटील आम्ही आडनावानच व्यवहार केले पण आता तुम्ही नैतरने माणसं आहेत सगळे फक्त चांगलं वागा आई वडिलाची सेवा करा चांगलं वागलं की पाहतच काम येतो का आता तुम्ही म्हणतात की आता तुकाराम महाराजाचं मरण कसं झालं तुकाराम महाराजाचं सांगा बरं तुम्ही नशिबान माणसं आहेत तुम्ही आहे का माहित काय की तुम्हाला अरे 3% बांगणी तुम्हाला आपल्या तिथेच माझ्या लावून आणि आपण तुकाराम महाराजाच्या 12 दिवस पोथ्यात दिल्या पाण्यात टाकून बांबडे तुकाराम महाराजांच्या गाथा ज्यांनी जिवंत केल्या हो कोणी केलं राष्ट्रसंत संत जगन्नाथ महाराज इंद्रायणी नदीमध्ये गाथा बुडवल्या होत्या आता 12 दिवस पाणी पेलं नव्हतं तुकाराम महाराजांना 12 दिवस पाणी नाही घेतलं तेव्हा पोथ्या कोळ्या पाहिजे सभा चालू आहे भारतीय जनता पार्टीची लपटणीच्या अनुषंगानं आणि कसं वातावरण सध्या पाहायला मिळते आणि काय सांगा तुम्हाला त्याकडून काय काय अपेक्षा आहे आता बघायला गेलं तर आमच्या गावातील उमेदवार दवेचे रणजितदादा मोरे जिल्हा परिषदला आणि ते म्हणजे काम करायला सक्षम असल्यामुळे काही आमच्या गावाला तर काही कोणकडे काही प्रॉब्लेम नाही. अच्छा आणि मेघनादींचं काम तुम्हाला कसं वाटतं मेघना दिदींचं काम एक अच्छा चांगलं वाटतं काम काय काम आहे त्यांच्या कार्यक्रमात काम केले त्यांनी IT पार्क आणलाय परत मोठमोठे नॅशनल हायवे आणले परभणीला मोठा बायपास दिलाय भरपूर काम त्यांनी केले. अच्छा तुमचं गाव कोणतं गाव उमेदवार आमच्या गावचे तुमच्या गाव कामं झाली तुमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आता ताईकडून तुम्हाला अपेक्षा काय करा हे काम व्हायला पाहिजे म्हणून आता काय जे राहिलेले जे आता रस्त्याचे थोडेफार प्रश्न आहेत ते सोडवणार त्यांचा काही विषय नाही आता तर काही दिवसामध्ये ते होतील कंप्लीट जिल्हा परिषद झाले.